रायटम ओढ मार्ग पंचांच्या डाव्या इष्टीकडून राहुल कदम परशुराम पाटील यांच्या हस्ते विनोदी मॅच देत आहे उभेत गेलेला. चला आफताब इलेव्हन ओपनिंग फलंदाज आले ते आफताब नंबर आणि वैभव देवकर. एक धडाकेबाज फलंदाज आहे तो आफताब. रायटम हो चला अनिस तांडे यांच्याकडून मांडला प्रीमियर लीग साठी 2000 बक्षीस आलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद त्यांचे. राहुल कदमचा हा बॉल डाशिक कडा घेऊन जात आहे विकेट किपरच्या वरून. सांघिक अकाउंट ओपन केल्याने वैयक्तिक अकाउंट ओपन केलं एक धावेने. एक 10 पर्यंत रनअप आहे राहुलचं. खूपच तेज तर्रार गोलंदाज आहे. आफताब नंबर स्ट्राईक बॅट्समन. पण कसा सामना करणार आहे राहुल याच्या गोलंदाजीचा. राहुलचा हा चेंडू काहीसा खराब चेंडू टाकला होता. अंपायरने त्याला नो घोषित केलेला आहे. अवांतर धाव देतोय संघाला. धाव संख्या झाली ती 3. राहुलच्या षटकातील फ्रीट असला नॉल फ्रीट आहे. फ्रीटचा कसा सामना करणार आहे तो आफताब. राहुल कदम याचा हा चेंडू सामना करणार तो आफताब बंद नाही. आफताब याने भिरकून दिला फाईन लेगच्या दिशेने मार्ग चेंडू जातोय ट्रॅव्हल करतोय तर त्यांना एकदा पूर्ण केला आहे परंतु बघता बघता हा चेंडू सीमालांच्या बाहेर गेला. 4 रन मारण्यासाठी या 4 धावांनी धावची संख्या आहे ती 7. खूपच लय पकडली नाही आपण राहुल कदम यांनी. खराब चेंडू टाकत आहे मोबादला फायदा घेत आहे फलंदाज आफताब नंदाने. एक 10 पर्यंत रनअप राहुलचा. अंपायरला पुढून मारला एक डान्सिंग पद्धतीने घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलिया दिशेने चेंडू ढकलून गेला आफताब बरने. त्यामुळे 2 धाव पडले पण बघता बघता चेंडू सीमालांच्या बॉलर गेला 4 धावांसाठी. या 4 धावांची संख्या आहे ती 11. खूपच सुरेख इनिंग स्टार्ट केलं आफताब दंडयाने. अशीच कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी आफताब दंडयाला. कारण एक सामना गमावल्यानंतर हा दुसरा सामना जिंकणं त्यांच्या संघासाठी महत्वाचं ठरेल. आफताब दंडने सामना करणार तो राहुल पर्यंत हा चेंडू मग काही समजू शकला नाही. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू सरळ एसटीला आदळतोय. लागणारा पहिला धक्का आफताब पुन्हा संघाला. तुला हा सामना संपल्यानंतर लगेच आपला 40 प्लसचा सामना काय होणार आहे तरी सर्व खेळाडू 40 प्लसचे यांनी समालोचन कक्षामध्ये येणे अनिवार्य आहे. आपल्या संघ पास करा दोन्ही टीमने. चला आफताब येणारा लागणारा पहिला धक्का अफगाण येणारा संघाला लागणारा पहिला धक्का आफताबच्या स्वरूपात. त्याची जागा सांभाळण्यासाठी गेला होता अफगाण. स्ट्राईक राहणार षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करणार तो अफगाण. राहुलचा हा चेंडू सामना करत अफगाण. एक रायटम बॉल फलंदाज आहे तो. हा चेंडू याकडे चेंडू टाकला होता परंतु त्याने चांगले क्षेत्ररक्षण झालं परंतु थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली आणि झेल ड्रॉप झालाय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 धावने वाढत आहे ती 12. शेवटचे चेंडू षटकात राहिले आहे ते राहुल कदम याच्या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. आता प्रथमच नॉन स्ट्राईकला खूप वेळ उभा होता तो फलंदाज आता प्रथम स्ट्राईकला राहणार आहे तो वैभव. या 1 चेंडूचा कसा सामना करणार आहे तो राहुल याचा. राहुल याचा षटकातील शेवटचा चेंडू सामना करणार आहे तो एक वैभव.
ऑफच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. चेंडू हवेत आहे परंतु चेंडू सीमालाईनच्या बाहेर जातो. सुरेख शॉट खेळला वैभवाने. हा चेंडू षटकाराच्या बाहेर मारून दिलाय आणि या 6 धावांनी वाढती संख्या आहे ती 18. चला जास्त मीटिंग घेऊ नका. चला सामना त्वरित चालू करा. अनिस तांडेल यांचे स्वागत करतील प्रफुल्ल रोहेकर. सांघिक दुसरे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळणार आहे तो मेहुल पाटील. एक राईट मोर विकेट मारा करणार आहे तो पंचांच्या डाव्या इष्टीकडून. सामना करणार आहे तो अफान. बघूया कशा प्रकारे सामना करणार आहे तो मेहुल्याच्या गोलंदाजीचा. धन्यवाद अनिस भाई. हा चेंडू काहीच समजू शकला नाही आपण. मात्र बॅटचे एज करून डिक्लेअर झोन मध्ये जाते चेंडू. धाव मात्र 1 मिळत आहे चेंडूवर आणि धावसंख्या झाली आहे ती 19. खूपच सुरेख गोलंदाजीचा एक मेजवानी पेश केली ती मेहुलने. एक चेंडू मात्र 1 धाव दिला. हा दुसरा चेंडू पुढून डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता तो अफानने परंतु काही समजू शकले नाही. चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू फील्ड केले तो मेहुल्यांनी. या चेंडूवर काही धाव देऊ दिली नाही त्यांना. खूपच सुरेख गोलंदाजी होते मेहुलकडून. मेहुल षटकातील तिसरा चेंडू. सामना करतो अफान. हा चेंडू उंच असा मारला पण तो क्षेत्ररक्षण त्या चेंडूच्या खाली आहे आणि काही चूक करत नाही क्षेत्ररक्षण. चांगली झेल पकडतोय अशी स्थळे. अफानच्या संघाला लागणारा हा दुसरा धक्का. आता त्याची जागा सांभाळण्यासाठी फलंदाज जात आहे तो यश. एक उजव्या इष्टीचा फलंदाज आहे. खूपच त्याच्या भात्यामध्ये उंच उंच फटके आहेत. चेंडू सर सीमालाईनच्या बाहेर पडण्याची ताकद आहे त्यात. यश चला सामना फास्ट करा. स्ट्रायकर फलंदाज यश. खूपच सुरेख गोलंदाजी हाताळत आहे मेहुल. षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत मेहुल आणि सामना करणार आहे तो यश. एक धडाकेबाचा फलंदाज युवा फलंदाज आहे. हा चेंडू एक स्लोअर पद्धतीने चेंडू टाकला पण तो डायरेक्ट फुलटॉस बॅटवर आला आणि काय क्षेत्ररक्षण केलं या क्षेत्ररक्षकाने. खूप सुरेख क्षेत्ररक्षण झाले आहे. निश्चित त्यांनी 4 धावा तरी सेव्ह केलेल्या आहेत आपल्या संघासाठी. या षटकातील 5वा चेंडू. सामना करतो वैभव. मेहुलचा हा चेंडू वैभवसाठी. एक स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता परंतु पंच या चेंडूवर नाराज दिसतात. सरळ दोन्ही हात समांतर करून चेंडू सांगतात वाईड आहे. वाईड आणि प्लस एक डिक्लेअर मध्ये असे टोटल 2 धावा मिळत आहेत संघाला. या 2 धावांनी वाढती धावसंख्या आहे ती 22. मेहुलचा हा चेंडू सरळ फाईन लेगला भिरकून दिलाय चेंडूला. सरळ सीमालाईनच्या बाहेर पाठवून देतो वैभव. याच्या पुढे भात्यातून निघाला हा पहिला षटकार. या 6 धावांनी वाढती धावसंख्या आहे ती 28. खूपच खराब चेंडू टाकला मेहुलने आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो वैभव याने. सरळ सीमा लिशेच्या बाहेर भिरकावून दिला चेंडूला. खूपच चांगली गोलंदाजी करता करता थोडा भरकटला मेहुल आणि त्याचाच फायदा वैभव याने उचलला आणि या चेंडूला सरळ सीमालाईनच्या बाहेर पाठवून दिला. मेहुलच्या षटकातील हा चेंडू. सामना करणार आहे तो वैभव. हा पिच प्रकारचा चेंडू गणला जाईल परंतु हा या चेंडूवर सुद्धा पंच नाराज दिसतात. हा चेंडू आहे वाईट प्लस एक डिक्लेअर मध्ये गेलाय चेंडू. टोटल 2 धावा मिळतात त्या चेंडूवर. या 2 धावांनी वाढती धावसंख्या 30.
शेवटचा चेंडू शिल्लक राहिलेला आहे षटकातील, परंतु वारंवार तीच चूक करत आहे मेहुल. लगातार 2 वाईट टाकलेत त्याने. या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो वैभव. एक षटकाराने खेळत आहे वैभव. खूपच उंच असा षट ऑफ साईडला उंच असा चेंडू मारलेला आहे, परंतु बघता बघता 1 धाव पूर्ण केली आणि 2 धावा अशा चोरल्या आहेत त्यावेळी. या 2 धावांनी वाढती संख्या आहे 32. चला जास्त मीटिंग घेऊ नका. आता तिसरं षटक कोण हाताळणार? मला असं वाटतं सोट संघ कर्णधार आलेले आहेत. विनीत, मूर्तीलाल आणि कीर्तिमान असे गोलंदाज. विनीत देऊळकर. एक 7-8 बॉलांचा रन बसेल विनीतचा. एक खूप चांगल्या गतीचा गोलंदाज आहे हा. सामना करणार आहे तो यश. सांघिक तिसरे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळणार आहे तो विनीत. राईट ब्राऊन विकेट मारा करणार पंचांच्या उजव्या एष्टी करून सामना करणार आहे तो यश. हा चेंडू विनीतचा एक स्लोअर प्रकारचा हप्पीस प्रकारचा चेंडू टाकला होता, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू जातो डिक्लेअर. 2 वेळ धाव मिळते मात्र फक्त 1. एक फसव्या प्रकारचा चेंडू टाकला होता, त्याचा काही समजू शकलं नाही यश. मात्र बॅटची एज घेऊन डिक्लेअर मध्ये जातोय. खूप एक सुरेख फलंदाजी करत आहेत ते अफान इंग्लंडचे खेळाडू. विनीतचा हा चेंडू यासाठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला यशने. सरळ सीमालेनच्या बाहेर पाठवून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या प्रयत्नाला काही यश आले नाही. त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षण काही चूक करत नाही, आरामात झेल पकडतोय तो राहुल कदम. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण झाले त्याच्याकडून. लागणारा तिसरा धक्का अफान इलेव्हन संघाला. आता यश याची जागा सांभाळण्याचा आफताब यांना पाठवण्यात आलेले आहे. या षटकातील उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहे विनीतेच्या. आता सामना करणार तो नवीन फलंदाज आफताब. विनीतचा तिसरा चेंडू सामना करणार तो आफताब. काहीच रनिंग बिटवीन मध्ये विकेट मध्ये थोडीसे प्रॉब्लेम आलाय विनीत यांना. पुन्हा ते प्रयत्न करतात तिसऱ्या चेंडूसाठी. विनीतचा हा चेंडू सामना करणार आफताब. ऑफ लोकांना मारत चेंडू पाठवून दिलाय सर्व सीमालेनच्या बाहेर षटकारासाठी. या 6 धावांनी वाढती धावसंख्या आहे ती 39. काय चेंडू चा फायदा घेतला आफताब याने. खराब चेंडूचा फायदा आफताब खूपच सुरेख यांनी उचलला. सर्व सीमा लाईन बाहेर पाठवून दिला चेंडूला. एक षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आफताब याने. विनीतचा हा चेंडू एक यॉर्कर पदाचा चेंडू टाकला होता. त्याच काय फिल्डिंग झाली होती रुपेश पाटील याच्याकडून. खूप सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु विकेट किपरने थोडं मिसअंडरस्टँडिंग झाली. चेंडू त्याच्या हातातून निसटून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात आहे. किती धावा भेटल्या? धाव मात्र 1 मिळाली आहे चेंडूवर. या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. सामना करण्यात तो वैभव. एक षटकाराने केलं तर वैभव तोच. काय भावबांची जोडी जमली आहे. चेंडू मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला. चेंडू निर्धाव निघतोय. आता मात्र लय पकडली आहे विनीत यांनी. या षटकातील शेवटचा चेंडूचा सामना करण्यात तो वैभव. पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आहे हवे क्षेत्ररक्षण त्याच्या खाली, परंतु काहीच आउटफील्ड खराब झाल्यामुळे सहजगतचा चेंडू हातात नाही आला. त्या दरम्यान 2 धाव्या तुम्ही घेतल्या आहेत. कशा 2 धावा चोरल्या तरी दोघाही. 2 धावांनी वाढती धावसंख्या आहे ती
42 झाले धावसंख्या. आता शेवटचे षटक मला असं वाटते आशिषानं जबाबदारी दिलेली आहे शेवटच्या षटकातील. शेवटचं षटक म्हटल्यानंतर शेवटच्या षटकमध्ये हाणामारीचं षटक असं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं. तो षटकची जबाबदारी दिली आहे ती संघ कर्णधाराने आशिष ठळे याच्यावर. बघूया कसा प्रकारे चेंडू हाताळणार तो. सांघिक चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळणार आहे तो आशिष ठळे. सामना करायचा आफ्ताब. एक 10 रनअप आहे तो आशिष ठळे याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट माराकर पंचांच्या डाव्या इष्टीकडून आफ्ताब. हा चेंडू आफ्ताबसाठी उंच असा चेंडू भेटून दिला आहे तो क्षेत्ररक्षणाच्या चेंडू खाली आहे आणि खूपच सुरेख झेल पकडला आहे. तो स्वतः पडला मात्र चेंडू खाली पडून दिला नाही. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण झालं यशकडून. कोण आहे तो? भावेश त्याच्याकडून खूपच सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. काय त्यांनी झेल पकडला पडला परंतु झेल सोडला नाही. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्या संघासाठी झालेले आहे. लागणारा चौथा धक्का. भावेश पवार खूपच सुरेख क्षेत्ररक्षणाला भावेश पवारने. आता मात्र आकिब गेले आफ्ताबाची जागा सांभाळण्यासाठी. खूपच व्हेरी फर्स्ट बॉलला विकेट मिळवलाय तो आशिष ठळे यांनी. खूपच सुरेख गोलंदाज ते आशिष ठळे याकडून होता. आशिष ठळे जातात दुसरा चेंडू. सामना करणार तो आकिब. हा चेंडू एक हा पिचकडे चेंडू टाकला होता पण क्षेत्ररक्षणाचा चेंडू खाली आहे. तन्वीर एक जुने जाणते खेळाडू आहेत आणि ती काहीच चूक नाही करत. ते झेल मात्र आरामात पकडतात. खूप वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. त्याच अनुभवाचा त्यांनी फायदा घेतला. लागणारा पाचवा धक्का. आकिब गेले का आणि आले काय. आता त्याची जागा असं म्हणते ती तोहीद. आशिषांना एक सुवर्ण संधी आलेली आहे हॅट्रिकची. सलग 2 चेंडूवर त्यांनी विकेट मिळवला आणि तिसरा चेंडू. आशिष षटकातील तिसरा चेंडू. सामना करण्यात तोहीद. हॅट्रिकची संधी आहे आशिष ठळे यांना. बघूया हॅट्रिक पूर्ण करतात की त्यांना त्यात अपयश येते. पण सुरेख गोलंदाजी होत आहे त्यांच्याकडून. ज्या संघाला ज्या गोलंदाजीची आवश्यकता होती म्हणजे शेवटच्या षटकात जो हाणामारीचा असतो परंतु त्या षटकात त्यांनी जबाबदारी चांगली उचलून 2 चेंडू सलग विकेट मिळवले. खूपच संघाला त्यांची हा चेंडू हॅट्रिकचा चान्स मात्र तो बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला. चेंडू निर्धाव निघतोय आणि विकेट किपर सुद्धा काही चूक करत नाही. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे विकेट किपर कडून. काय गोलंदाजी होत आहे आशिष ठळे याच्याकडून. सलग 3 चेंडू निर्धाव त्यामध्ये 2 विकेट मिळवले त्यांनी 3 चेंडू. चौथा चेंडू. सामना करणार तो तोहीद. आशिष हा चेंडू तोहीसाठी लॉंगांच्या दिशेने चेंडू मारला परंतु एक मूर्ती लहान कीर्तिमान आणि याच्याकडून काही चूक होणार नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण आहे तो. खूपच खराब परिस्थिती आली आहे ती अफाणेच्या संघावर. धावांचा दुष्काळ पडला आहे आणि संतोष देऊळकरून यांना हा सुंदर असा झेल पकडल्याबद्दल त्यांना संघ मालक यांच्याकडून विनीत देऊळकर यांना 100 रुपयांचे बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे बॉलर आशिष ठळे यांना सुद्धा बक्षीस आलेले आहे. संतोष देऊळकर खूपच सुरेख गोलंदाजी होत आहे. आशिष ठळे बक्षिसांचा वर्षा होत आहे. खूपच सुंदर झेल पकडला विनीत यांनी. कारण क्षेत्ररक्षण जर चांगले असेल तर निश्चित सामना फिरू शकतो आणि क्षेत्ररक्षणामध्ये खूपच सुरेख झेल पकडले. आशिष हा चेंडू
काय गोलंदाजी करताय गोलंदाज, मात्र थोडस विकेट किपर चूक करताय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात आहे 1 धावेसाठी. आणि या षटकात उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 43. काय गोलंदाजी, 1 रन खर्च केलाय फक्त आशिष ठाणे आणि 3 विकेट मिळवलेत. काय गोलंदाजी होत आहे. ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. मात्र हा चेंडू आशिष ठाणेचा काय चेंडू टाकला. मात्र ह्या चेंडूवर असं मला असं वाटतं पंच नाराज दिसतात. दोन ह्या समांतर करून हा चेंडू वाईट आहे असे सांगत आहेत आम्हाला. खूपच खराब चेंडू टाकला होता. चांगली गोलंदाजी करता करता थोडं भरकटले आशिष ठाणे आणि चेंडू जाते व्हाईट. हा चेंडू आशिषाचा सामना फलंदाज, हा चेंडू मात्र हा सुद्धा खराब चेंडू टाकतोय व्हाईट. धावसंख्या झाली ती 45. षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 45 झालेली आहे. 45 वाईट रिव्ह्यू आहे. सॉरी, नाही तो असा कर मला स्कोर पाहिजे का. सॉरी, वाईट रिव्ह्यू आहे. Last one to go. आशिषाने विंटला द्यायचे तर तुझ्याकडे आकिब भाई आरुष आरुष आहे ते पाण्याची हे कर ना त्याला बिचारायला. त्याला त्या एक बॉटल दे भरून त्याला पाणी. त्याला इथं ठेव. ये तू, मी सांगतो ये. तू ये इथं. वाईट चेंडू वाईट आहे. हे चेंडू 1 धाव मिळत आहे. खराब चेंडू टाकला होता आशिष ठाणे. लगातार 3 वाईट टाकलेत. आशिष हा चेंडू शेवटचा चेंडू सामना करायचा. एक स्ट्रेट ड्राईव्ह शॉट खेळला होता तो क्षेत्रक्षण ज्याने ह्याच्या अगोदर एक सुंदर झेल पकडला होता. परत त्याला बॉल सुद्धा शोधत आला आणि त्याच्या हातात झेल मिळतोय. बॉल सुद्धा काय चमत्कार करतोय. विनीत शोधत त्याच्याकडेच गेला. धावसंख्या झाली ती 45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय. लब्बेक मांडला समोर. विघ्नार्थ मांडला समोर. पंचेचाळीस झालेलं आहे. 46 धावांचं आव्हान ठेवलं विघ्नार्थ मांडला संघासमोर. अपन 11 ने चला अफा 11 आपला क्षेत्रक्षण त्वरित लावून घ्या. अफान 11 नवीन बॉल आहे. नवीन बॉल द्यायचा. नवीन बॉल असतील विचार झाला.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण 11. इनिंग ऑफ झाली आपण 11. चला विघ्नार्थ मांडला संघाचे ओपनिंग फलंदाज क्रीजवर पाठवा. चला क्रीजवर कोण आहे तो? विनीत देऊळकर आणि भावेश ओपनिंग फलंदाज जात आहे ते विघ्नार्थ मांडला संघाकडून. हॅलो, सांघिक पहिले षटक आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळणार आहे तो अफान. सामना करणार आहे तो एक स्ट्रायकर फलंदाज विनीत देऊळकर, नॉन स्ट्राईक फलंदाज भावेश. बोले किधर रन 45 46 ला विनर. सेजल से भी नाही. कोणची मॅच आहे? विघ्नार्थ मांडला वर्सेस अफान. पहिला चेंडू भेदक मारा, त्याच्यावर चांगला फटका आलाय. चेंडूला सरळ सीमा लाईन पार केलंय. बघा काय मॅच चाललेली आहे. तर पहिल्या चेंडूवर काय घडलंय मैदानामध्ये, अफान याच्यावर हल्लाबोल केलाय, आक्रमण केलंय. अफान याच्या गोलंदाजीचं स्वागत देखील केलंय षटकारीने. स्वतःचं खातं ओपन झालंय 6 धावेने आणि संघाचा श्री गणेशा देखील झालेला आहे 6 धावेने. पुढचा चेंडू घेऊन अफान, यावेळी देखील चांगला फटका. गाचाळ क्षेत्ररक्षण आवडकेड खराब आहे. पॉवर प्लेला भेदून चेंडू चाललाय सीमा लाईन पार, चौकार. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये यावेळी करत असताना आपण पाहतोय विनीत देऊळकर याला. सर जर व्हॉलेंटियर्सनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, आपल्याच गावचे सामने आहेत, आपण हा कशासाठी अट्टाहास केलाय तर आपल्या गावाची एकात्मता दाखवण्यासाठी केलाय. खरोखरच इथे सर्वच कमिटी आहे, सर्वांनीच बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. तू जा मी जाईन असं काही करू नका मित्रांनो, सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, कारण का हे सामने आपलेच आहेत. पुढचा बॉल, यावेळी देखील चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण आहे आफताब दंदने. वारंवार एकच लाईन धरून चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, यॉर्कर लाईनचा चेंडू फेकण्याचा वारंवार प्रयत्न करतोय अफान, आणि त्यावर चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय आपल्याला मैदानामध्ये विनीत देऊळकर. यावेळी चांगला फटका, चेंडू हवे तिथे देखील चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. चौकार चौकार सॉरी, 4 धावा आल्यात. 4 चेंडूंवर 16 धावा करतोय गोलंदाज अफान. काहीसा मागडा चाललाय स्वतः संघाचा कर्णधार, कशा प्रकारची गोलंदाजी करणं चांगलं माहिती आहे. हो हो हो, आता मात्र चेंडू गेलाय निर्धाव.
या चेंडूची गरज होती का खरोखरच आपल्या संघाला, आणि तो चेंडू आलाय देखील मैदानामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंवर 4 मोठे फटके जरूर पाहायला मिळाले होते, परंतु त्यानंतर कमबॅक झालंय अफान याचं. प्रथम फलंदाजी करत हो यावेळी मात्र इनबॅट फटका लेगच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. पहिला शतक अतिशय महागड्या गतीने हाताळलं गेलंय अफान याच्या मार्फत. आतापर्यंत 22वा खर्च करतोय अफान, आणि कौतुक करावं असं वाटतोय विनीत देऊलकर याचं. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर आता जी झालेली आपली मुरुड प्रीमियर लीग, त्या मुरुड प्रीमियर लीग मध्ये देखील अंतिम सामन्यात धडक मारणारा हा कोणाकडून तर विनीत देऊळकर याच्या फलंदाजीसाठी सन्मान्य श्री संतोषजी देऊळकर स्वतः संघाचे संघ मालक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. हा सामना संपताच आपण त्वरित घेऊन जायचं आहे. इथे मात्र स्ट्राईकवर असणार आहे नवीन फलंदाज, एक यंगस्टार, यंग प्लेयर भावेश. चांगला फटका आलाय. यावेळी मात्र चेंडू गेलाय डिक्लर झोन मध्ये एक धावेसाठी. इथे मात्र भावेशने काय केलंय, मैदानामध्ये स्वतःच खातं ओपन करून घेतलंय. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे 23 या आकड्यावरती. पुढचा चेंडू घेऊन सज्ज झालाय आफताब दंदने. आपण आफताब दंदनेला किती वर्ष खेळताना पाहतोय. इथे चेंडू हवेत आहे, फटका फसलाय चेंडू खाली. स्वतः गोलंदाज आफताब दंदने पकडलाय झेल आणि संपलाय भावेश पवार याचा खेळ. बॅटर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय आशिष थळे. आपण जर या स्पर्धेचं आयोजन पाहिलं ना, अप्रतिम आयोजन आहे. लाईव्ह टेनिस क्रिकेट.in लाईव्ह यांचं देखील खरोखरच कौतुक करावं वाटते. कारण का आपल्याला जे आपले मांडला गावाचे जेवढे क्रिकेट चाहते आहेत ते यूट्यूब लाईव्हद्वारे आपल्या घर बसल्या ही मॅच पाहतात, आणि त्यांचे वारंवार कॉल देखील येतात की चांगलं आयोजन आहे. इथे मात्र मैदानात नवीन फलंदाज आलाय आशिष थळे. पहिलं शतक काहीसं मागणं ठरलं होतं अफान याचं, परत त्यानंतर तर कमबॅक करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र मैदानात आफताब इथे देखील चेंडू गेलाय डिक्लर झोन मध्ये एक धावेसाठी. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणं गरजेचं होतं या संघासाठी, अफान 11 संघाला, आणि कमबॅक देखील झालाय आफताबाच्या मार्फत. काहीसा मागला ठरला होता, पॉवर प्लेचा शतक हाताळण्यासाठी आला होता आणि काहीसा मागला ठरला होता, परंतु इथे मात्र काहीसा ब्रेक लावून ठेवलाय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आफताब दंदने याच्या माध्यमातून. हो पुढे सरसावून फटका आलाय. चेंडू जवळ, स्वतः संघाचा कर्णधार आहे. या चेंडूवर देखील एक धाव पळून पूर्ण केले. इथे मात्र स्ट्राईक चेंज झाले. स्ट्राईक वर पुन्हा एकदा तोच फलंदाज ज्याने मागच्या ओव्हर मध्ये 22 धावा कुठल्या होत्या, तोच हा फलंदाज विनीत देऊळकर. कद छोटा है लेकिन नाम बहुत बड़ा है. हो चेंडू चांगला फटका आलाय. चेंडू इथे देखील भिरकावून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या झाली आहे 31. 31 लॉस्ट ऑफ 1 विकेट. 31 धावा धावफलकावरती आल्यानंतर आपण पाहतोय कशा प्रकारची गोलंदाजी चालली मैदानामध्ये. अजून देखील शतकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आपण पहिला सामना हरल्यानंतर हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सुद्धा करणं गरजेचे आहे. हो इथे मात्र सन्मान केला या चेंडूचा विनीत देऊळकर यांनी.
सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ना, की मैदानामध्ये एक मोठा फटका आल्यानंतर कशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे. खरोखरच मला आता मोठा खेळ करून दाखवायची गरज आहे की 31 धावा आलेल्या आहेत. 31 आता मात्र इथे मात्र समीकरण चेंज झालेलं आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. आपण नेहमीच म्हणतो ना, जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पडत नाही तोपर्यंत तुम्हाला लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण इथून संघर्षातून वाट शोधणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि संघर्ष मैदानात चालू आहे. भावेश याचा हे मात्र दांडी 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 गोल कडून सोडलेली आहे आशिष थळे याची. आशिष थळे बॅक टू द पॉइलन. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब जीत की आग लगी हो सीने में. म्हणूनच तुम्हाला इथून कुठेतरी हा ट्रॅक चेंज करावा लागेल. आणि हा ट्रॅक चेंज करताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं खरोखरच भावेशाच्या रूपानं 2 शतक महागडे ठरल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि कमबॅक झालंय भावेशाच्या माध्यमातून. त्या मात्र मैदानात नवीन बॅटर न्यू फलंदाज झाला आहे मेहुल पाटील. मेहुल पाटीलला आपण देखील पाहतोय, एक चांगला उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे मेहुल पाटील. आणि बॉलर वैभव आहे, सॉरी वैभव आहे. एकाच संघातील खेळाडू आहेत, एकाच गावातील खेळाडू आहेत, नेहमीच सरावाला कधीतरी एकत्र असतात. परंतु इथे मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये केला 1 धावेसाठी, 2 धावेसाठी सॉरी. चला मेहुल वाद करण्यात काहीच अर्थ नाही, कारण का अपील करणं गरजेचं आहे. परंतु पंच जो डिसिजन देतील तो लास्ट डिसिजन राहणार आहे. आलाय आलाय चेंडू आलाय तो. चला व्हॉलेंटियर्स आपण थोडं सहकार्य करायचं आहे. ज्यावेळी चेंडू सीमा लाईन पार जातो त्वरित चेंडू मैदानात आणून द्यायचा आहे. तो आलाय आणि त्याने दाखवून दिलं मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण बळी प्राप्त करून. ते मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळतोय मैदानात मेहुल पाटील. पहिल्याच एक मोठा शॉट मारून आपले इरादे स्पष्ट केले होते, परंतु त्यानंतर त्याला समजलं की इथे गरज आहे आपल्याला सिंगल डबलची. कारण का आणि इथे काय घडले मैदानात तर पळून देखील 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. जर षटकार चौकार मारायची गरज नाही आणि 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. पहिला चेंडू पाहिला होता की आकोटाप्याचा चेंडू आहे, मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्यानंतरच सेन्सिबल क्रिकेट खेळताना मैदानामध्ये मेहुल पाटील सबसे कातिल मेहुल पाटील. इथे मात्र आडव्या बॅटने घेऊन काढलाय चेंडू, सीमा लाईन जवळ चाललाय चेंडू, चाललाय लोलत गोलत लोलत गोलत लोलत गोलत चौकार. धावसंख्या येऊन पोहोचले स्कोर बोर्डवरती 41 धावा धावपळकावरती आल्यानंतर आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. वैभव इथे देखील मोठा फटका आलाय, विनिंग फटका असणार का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झेल सुटलाय. या चेंडूवर 1 धाव मिळालंय. आता मात्र समीकरण थोडस बदललंय. धावसंख्या जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. इथून देखील सामन्याचा चित्र बदलू शकतो का, परंतु फलंदाज आहे समोर विनीत देऊळकर, भाऊ आहे वैभव देऊळकर. खरं बघायला गेलात ना तर प्रीमियर लीगची हीच तर खरी मजा असते, गावाची हीच तर खरी मजा असते. कारण का एकाच टीम मध्ये 2 टीम मध्ये 2 सख्खे भाऊ खेळताना पाहायला मिळतात. एकमेकांच्या विरोधात ही लढत चालू आहे. शतक संपलेलं आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असणार आहे. अतिशय रंगतदार लढत आहे. आपण पाहिलं ना तर पहिल्या शतकामध्ये 22 धावा आल्या होत्या. तिथे थोडस कुठेतरी सामन्याचं चित्र बदललं गेलं होतं. पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी आपण आफानला पाहिलं होतं, आफानने काहीसं महागडं केलं आणि त्यानंतरचा गोलंदाज आला होता आफताब, त्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली
आणि आपल्या संघाला इथपर्यंत आणून पोहोचवलं होतं. त्यानंतर गोलंदाजीसाठी आला होता वैभव, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आकिब, आणि आकिब याला हा सामना जिंकण्यासाठी चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल. 6 चेंडू 3 धावा. आकिब टू विनीत देऊळकर. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता आणि या चेंडूवर बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू गेलाय डिक्लर झोन मध्ये 1 धाब्यासाठी. आपण पाहतोय स्ट्राईकवर जो फलंदाज आहे विनीत देऊळकर, हा विनिंग फटका याच्या बॅट मधून येणार का? आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावाची गरज असणार आहे. हो 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 नजाकत मैदानात आपल्याला विनीत देऊळकरकडनं खेळताना, कारण का मोठे सामने खेळतो त्याला तेवढा अनुभव आहे त्या गोष्टीचा. आपण पाहिलं ना तर हाईट छोटी आहे पण अनुभवाचा काहीसा थोडाफार जास्त जोर आहे आकिब पेक्षा. इथे मात्र एलबीची अपील आणि सामना विजयी झालाय विघ्नहर्ता मांडला संघ. दोन्ही संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल दोन्ही संघांचे हार्दिक आभार. यानंतरच या पुढच्या सामन्यांचं धावतं वर्णन करणार आमचे समवेत जोडले जाणार आहेत. अर्थातच या गावचा बुलंद आवाज परेश पाटीलजी. धन्यवाद आदेश पावसे.